नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा दुसरा टप्प्याचं वितरण आता सुरू झालेलं आहे। अतिशय महत्त्वाची माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे। आता या माहितीमुळे तुमच्या चेहऱ्यावर नक्की हसू येणार आणि तुमच्या मनातला ताण सुद्धा कमी होणार। कारण बराच काळ आपण सगळे वाट बघत होतो की सरकारचा हप्ता कधी खात्यात पडतोय, कधी खात्यामध्ये जमा होतोय। लोक रोज बँकेत पासबुक अपडेट करायचे, मोबाईलवर मेसेज येतो का बघायचे, पण काहीच हालचाल नव्हती। गावात बसून गप्पा मारताना सगळ्यांचा एकच विषय असायचा, पैसे आले का, नमोचा हप्ता आला का। कुणी म्हणायचं आले तर कुणी म्हणायचं अजून आले नाहीत। हाच तो प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात घर करून बसला होता। पण आता सरकारनं प्रत्यक्षात पैसे सोडलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, कालपासूनच काही बांधवांच्या खात्यात 2000, 4000 तर कुणाच्या खात्यात 8000 पर्यंत रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे। अजून ज्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही असं सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलंय। सरकारने सांगितलंय की टप्प्याटप्प्याने सगळ्यांच्या खात्यात पैसे पोहोचणार आहेत। शनिवारपर्यंत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला हप्ता मिळणारच आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या भाषेत समजून घेणार आहोत की पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आले, कोणत्या बँकांमध्ये जमा झाले, काहींना जास्त पैसे का मिळाले, 7वा आणि 8वा हप्ता एकत्र येणार का आणि अजून न आलेल्यांनी काय करावं, अशा प्रकारची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। कालपासूनच काही शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे आले आहेत तर काहींना अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे। पण काळजी करण्यासारखं काहीच नाही, काळजी करू नका, कारण हप्त्याचं वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहे। एकाच वेळेस सगळ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होणार नाही, तर टप्प्याटप्प्याने ठराविक जिल्ह्यांपासून हप्त्या वितरणाची सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांच्या खात्यांमध्ये म्हणजे जे शेतकरी पात्र आहे त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचा हप्ता जमा होणार आहे। तर हा हप्ता कधीपर्यंत जमा होईल तर शनिवारपर्यंत, म्हणजे शनिवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरीचा दुसऱ्या टप्प्याचा निधी जमा होणार आहे। कालच्या दिवशी मराठवाड्यातील जिल्हे तसेच अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। पण ते कोणत्या बँकांमध्ये जमा झाले, त्यासोबत काही ठराविक बँकांमध्ये हा निधी जमा करण्यात आलेला आहे। आता त्यामध्ये सगळ्यात पहिली बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, त्याच्यानंतर दुसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर नंबर लागतो आपला बँक ऑफ इंडियाचा, त्याच्यानंतर नंबर लागतो सेंट्रल बँक आणि सोबत आहे विदर्भ कोऑपरेटिव्ह बँक। या बँकांमध्ये सर्वात आधी रक्कम जमा झाल्याची पुष्टी मिळाली आहे। म्हणजे या बँकेमध्ये ज्याही शेतकऱ्यांचे खाते होते त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं वितरण झालेलं आहे, दुसऱ्या टप्प्याचा निधी जमा झालेला आहे। गावाकडच्या अनेक शेतकरी बांधवांनी विचारलं होतं की कुणाला 2000 मिळाले, कुणाला 4000 मिळाले तर कुणाला 8000 रुपयाची रक्कम जमा झाली। हा फरक का पडतोय, कोणत्या कारणांमुळे काहींच्या खात्यात कमी तर काहींच्या खात्यात जास्त पैसे येत आहेत। आता हे जर आपल्याला माहीत करून घ्यायचं असेल, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे, त्याच्यामुळे हे जर माहीत करून घ्यायचं असेल आणि याचबरोबर 7वा आणि 8वा हप्ता एकत्र दिला जाणार आहे का, याबद्दलही आता चर्चा सुरू झालेली आहे। याबद्दलही लोकांमध्ये, शेतकरी बांधवांमध्ये बरीच उत्सुकता आहे की 7वा आणि 8वा हप्ता एकत्र दिला जाणार आहे का। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची खरी माहिती घेणार आहोत। 7व्या हप्त्याचा निधी, सरकारने घेतलेले निर्णय, तसेच हप्ता अजून न मिळालेल्या शेतकऱ्यांनी काय करावं याबद्दल सविस्तर समजून घेऊया। शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा, ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। आत्ताच्या वेळेस शेतकरी बांधवांसाठी खूप मोठा आनंदाचा क्षण समोर आला आहे। कारण बघा, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। काही शेतकरी बांधवांनी आम्हाला कमेंट करून सुद्धा सांगितलं की त्यांच्या बँक खात्यात पैसे आले आहेत, काहींना तर थेट 2000 रुपयांचा हप्ता मिळालेला आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत त्यांनी काळजी करू नये, कारण हप्त्याचे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार आहेत। म्हणून ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत आणि ज्यांच्या खात्यात आधीचे पैसे आलेले आहेत, अशा दोन्ही शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे। तर शेतकरी बांधवांनो, सध्या सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेतून 7व्या हप्त्याचे पैसे देण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, कालपासून खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत। काही शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये जमा झाले तर काहींच्या खात्यात 8000 रुपये जमा झाले। पण काही शेतकरी बांधवांना नेहमीप्रमाणे फक्त 2000 रुपयेच मिळाले आहेत।
म्हणजेच एका शेतकऱ्याला 2,000 तर दुसऱ्याला 4,000 किंवा त्याहून अधिक रक्कम जमा झालेली आहे। ही रक्कम प्रत्येकाच्या खात्यात वेगवेगळी का जमा होत आहे याबद्दल सगळ्यांच्या मनात प्रश्न तयार झालेले आहेत। आत्ताची ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे की काहींना फक्त 2,000 मिळाले तर काहींना थेट 4,000 रुपयांचा फायदा मिळालेला आहे। पण ज्या शेतकऱ्यांना 7वा हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करावं? तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात आधी तुम्हाला हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की तुमच्या खात्यात नक्की किती पैसे जमा झाले आहेत। कारण बघा, काही शेतकऱ्यांना थेट 4,000 मिळालेले तर काहींना 8,000 रुपये किंवा त्याहून जास्त रक्कम मिळाली आहे। पण याच वेळी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात नेहमीप्रमाणे 2,000 रुपये जमा झालेत। आता असा प्रश्न सगळ्यांच्या मनात तयार झालेला आहे की 2,000 तर काहींना 4,000, काहींना 8,000 असा फरक का आहे? तर हे समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। याचबरोबर नुकताच शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाचा GR सरकारने काढलेला आहे। आता त्या GR मध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वितरित करण्यासाठी तब्बल 1932 कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे। म्हणजे हा निधी खास आपल्या शेतकरी बांधवांच्या फायद्यासाठीच राखून ठेवण्यात आला आहे। याबद्दल कृषी मंत्री सुद्धा आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलले आणि त्यांनी सांगितलं की कालपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत। त्यामुळे अजूनही ज्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही, कारण कालपासून सुरू झालेलं वितरण येत्या शनिवारपर्यंत सुरू राहणार आहे आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात पैसे पोहोचतीलच। आपण बघितलं की काल मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये नमोचा 7वा हप्त्याचं वितरण झालं, तर आजच्या दिवशी दुसऱ्या टप्प्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागातील काही जिल्हे तसेच पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, अहमदनगर, लातूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आज 100% नमोच्या हप्त्याचं वितरण होणार आहे। तर हे पैसे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत। तर आधी कोणत्या बँकांमध्ये जमा होणार आहेत ते आपण पाहूया। याच्यामध्ये आहे HDFC बँक, ICICI बँक, युनियन बँक, कर्नाटक बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडनं रक्कम हस्तांतरित होण्याची अधिकृत घोषणा सरकारकडून करण्यात आलेली आहे। पण आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, आता या ठिकाणी एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे अजून जमा झालेले नाहीत त्यांनाही शनिवारपर्यंत हप्ता मिळणार आहे। कारण वितरणाची प्रक्रिया कालपासून सुरू असून ती शनिवारपर्यंत सुरूच राहणार आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांना म्हणजे सगळ्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही तोपर्यंत वितरण सुरूच राहणार आहे। तब्बल 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे आणि त्याहून आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या मनात सतत प्रश्न होता की 7वा आणि 8वा हप्ता सरकार एकत्र देणार का? याबद्दल कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की 7व्या हप्त्याबरोबरच 8व्या हप्त्याचा कालावधी सुद्धा आता पूर्ण झालेला आहे। त्यामुळे बराच काळ वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये 7वा आणि 8वा हप्ता एकत्रितपणे जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या वितरणासंदर्भात अतिशय मोलाची माहिती घेतली। मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत, इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा, म्हणजे त्यांना सुद्धा अतिशय मोलाची माहिती समजेल। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।